नमस्कार. आज मी उसळ बनवणार आहे. हॉटेलसारखी नाही तर घरच्यासारखी छानपैकी कमीत कमी साधनामध्ये अधिकात अधिक चांगली उसळ बनवायची आहे. चला तर मग लागू तयारीला. ही आहे मटकी, बाजारातून आणली आणि मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतली. त्याच्यानंतर इथं आहे थोडं मीठ, इथं आहे थोडी हळद आणि इथं आहे घरचं काळं तिखट. त्याच्यानंतर इथं कांदा चिरून घेतला, कोथिंबीर चिरून घेतली आणि हिरवी मिरची चिरून घेतली. एवढ्या साधनामध्ये छानपैकी उसळ तयार करायची आहे. बऱ्याचदा असं होतं की कुठला पदार्थ कोणत्या वेळेस वापरायचा हे जर जजमेंट नाही घेता आलं तर बरेच पदार्थ बिघडतात. म्हणून त्या टेक्निकमध्ये आपल्याला आजचा पदार्थ बनवायचा आहे. गॅस पेटवला, पातेलं ठेवलं, पातेल्यात तेल सोडलं. आता कांदा टाकून घेतोय. त्यासोबतच कट केलेली हिरवी मिरची टाकून घेतोय. ह्याला व्यवस्थित नरम करून घेतोय. कांदा लवकर नरम व्हावून वर मिठाची चिमट सोडतोय. आता यामध्ये धुवून घेतलेली मटकी टाकली आणि याला चांगलं व्यवस्थित फ्राय करून घेतोय. याच्यामध्ये काढून घेतलेलं मीठ, काळं तिखट आणि हळद टाकून देतोय. यातच थोडीशी कोथिंबीर टाकतोय. नंतर यात पाणी सोडतोय. रस्सा भाजी करायची नाही, सुक्की करायची आहे म्हणून थोडंच पाणी टाकलेलं आहे. आता पाणी टाकत असताना सुरुवातीला जर पाणी टाकलं असेल तर गार पाणीही चालतं, पण वाफ घेऊन जर पुन्हा परत गार पाणी टाकलात तर मग मात्र चव बदलते. म्हणूनसाठी त्यावेळेस मात्र गरम पाणी करून सोडणं गरजेचं असतं. याला अधूनमधून हलवण्यासाठी थोडं उडून बसतोय, म्हणजे एकसारखं व्यवस्थित शिजलं जाईल का नाही हे पाहण्यासाठी. नरम व्हायला जास्त वेळ लागत नाही, झटपट नरम होते आणि त्यावेळेला नाश्ता म्हणून याचा वापरही करता येतो. हे बघा, मटकीची उसळ आमची तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करतोय आणि डिश सजवतोय. हे बघा, अशा पद्धतीनं आमची मटकी उसळ तयार झालेली आहे. या टेस्ट करायला. मी तर चालू केलेली आहे, तुम्ही पण या. मग मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्की कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.